नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत। तर मित्रांनो, आज आपण आहे ना पिक्सेल LED आहे 2811ची, त्याच्यापासून आपण एक लटकन बनवणार आहोत। हे बघा, हे 2811ची पिक्सेल आहे, त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघा, अडॅप्टर आहे, पॉवर अडॅप्टर आपला 100 LEDचा आहे, याच्यावरती 100 LED चालणार, त्याच्यामध्ये 200 वाला पण येतं, 200 LED चालणार आहे। आणि हा प्रोग्राम किट आहे, दाखवतो बघा तुम्हाला। हे एवढं सर्व साहित्य लागतं मित्रांनो याच्यासाठी, पिक्सेल लटकन बनवण्यासाठी। तर हे बघा, हा आपण प्रोग्राम किट आहे, हा 10x60चा आहे, पाहू शकता, दिसतंय की नाही मला माहित नाही, पण एकदा चेक करा। याच्यावर 60 लाईनी चालू शकतात, पण त्याच्यासाठी अडॅप्टर आपल्याला मोठा घ्यावा लागेल जर 10x60 चालवायचे असतील तर। आता मी तुम्हाला शेवटी दाखवेन मला कसं मी करतोय ते पुढे जॉईंट। आणि आपण हे नाही वॉटरप्रूफ बनवण्यासाठी ही पिक्सेल आहे मित्रांनो, पूर्ण वॉटरप्रूफ असते असे पण, आणि ही चांगल्या क्वालिटीचे मी पिक्सेल वापरतोय। याची तुम्हाला ब्राईटनेस दाखवतो नंतर, ज्यावेळेला जसं मी पुढं काम करत जाईल ना त्याच्यानंतर तुम्हाला समजेल याची ब्राईटनेस पण काय आहे, ते एकदम भारी आहे। तर त्याच्यामध्ये नाही हे आपण पिक्सेल चालू शकतो। तर तुम्हाला मी दाखवतो, हे बघा, ही आपण स्लीव घेतलेली आहे वॉटरप्रूफ करण्यासाठी। आणि याच्यासाठी आपण वरती जी मेन वायर आहे ना, हे 1.5 mm ची वायर घेणार आहोत आपण। आणि 1.5 mm ची वायर घेतली ना, ती क्वालिटी चांगली येते, जी ब्राईटनेस आहे ना एकदम चांगली पुढपर्यंत जाते। तर पटापट आहे ना मित्रांनो, आपल्याला यातले ना 10चे कट करून घ्यायचे आहेत आपल्याला। तर मी बघा या साईडला ठेवतो, कारण मी ऑलरेडी कट करून घेतले। तर हां, तुम्हाला एक सांगायचं मेन, ही आहे ना इथून सुरुवात आहे या पिक्सेलची। हे बघा, इथून सुरुवात आहे, हे जे पॉईंट आहे ना हे सुरुवात आहे। ओळखायची कसं तर बघा, हे दोन वायऱ्या एक्स्ट्रा असतात पिक्सेलला कोणत्याही। हे बघा, तुम्हाला अजून एक दाखवतो, हे बघा, हे पिक्सेल आहे, तर हे बघा इथं पण 2 वायऱ्या एक्स्ट्रा आहेत। आणि तिचं एंड जिथे होतं ना तिथे बघा फिमेल पिन, हे मेल पिन आहे इथे, हे पाहू शकता। आणि इकडे बघा फिमेल पिन असते एंडिंगला, जिथे संपते ना तिथे फिमेल पिन असते। हे बघा, ही अशी असते, आणि तिकडं कुठल्या एक्स्ट्रा वायर नसतात दुसऱ्या, जसं इथे आहेत ना तुम्हाला, इथे बघा या 3 लाईनी, हे मेल पिन प्लस या 2 वायर एक्स्ट्रा, हे जे आपण पॉवर अडॅप्टर असतो ना ते जॉईन करण्यासाठी असतात त्या। आणि ही जी पिन आहे हे ते कंट्रोलर लावायचं असतं, ते मी पुढे तुम्हाला दाखवलंच। आणि इथून आपल्याला कट करायचे, जसं की 1 2 3 4 5 6 7 8 9 10, या 10 झाल्या। तर इथं आपल्याला कट करायचे मध्ये इथे, त्याच्यानंतर ना इथून असे पुढे, म्हणजे तुम्ही एक पार्ट जास्त ठेवा, एक पार्ट कमी ठेवा। आता समजा इकडे मी 2 इंच ठेवलं, इकडे 1.5 ते 2 इंच, तर इकडे बघा तो आपल्याला 3 इंच पूर्ण भेटतं, 2 इंच तिकडे, 3 इंच इकडे, पाहू शकता। म्हणजे हा पार्ट आपला परत इथून ज्यावेळेला पुढची लटकन लावणार ते तुम्हाला मी पुढे दाखवेन। तर हे पार्ट एक्स्ट्रा होता तो आपला प्लस होता, सुरुवात असते जसे की इथे हे। तर आता पटापट आहे ना, मी बघा इथे तुम्हाला दाखवतो, इथं मी कट करून घेतलेली आहे पिक्सेल, हे बघा इथे हे अशी कट करून घेतलेली आहे 10 मध्ये, पाहू शकता। डेटा केबल कसे वापरायचे ना ते तुम्हाला दाखवतो मी। अरे मगाशी तुम्हाला सांगायला विसरलं, आपल्याला हे टाय पण लागतात, हे बघा अशा। आता मी आहे ना तुम्हाला पटापट टाय मारून दाखवतो। इथे बघा, हे आपले एंड आहे, इथे आपण कट केलेली आहे, ही छोटी आहे, इथे एंड आहे। तर इथून आहे ना आपल्याला एक डेटा केबल वापरायचे वायर, तर इथून बघा असं मी मारून घेतो पटापट, मग तुम्हाला समजेल। अशा पद्धतीने आपल्याला इथे टाय मारून घ्यायचे। आता कसं मित्रांनो, गणपतीचा सीझन आहे ना टायमिंग, त्याच्यामुळे आता आपल्या चॅनलवर लाईट संदर्भात व्हिडिओ टाकतोय। त्याच्यानंतर ना आपण कंटिन्यू जे आपल्या गावचा वॉटरफॉल आहे किंवा नॅचरल जे पण आपले ब्लॉग्स येतात ते आपण अपलोड करू। आणि आपल्या चॅनलवर कसे दोन्ही पण व्ह्यूवर्स आहेत आपल्या सिरीजबद्दल, म्हणजे लाईट रिपेअर कशा करतो त्यात ते पण पाहणार आहेत, आणि ब्लॉग आपले पाहणारे पण जास्त व्ह्यूवर्स आहेत। तर त्यांच्यासाठी आपल्याला दोन्ही आपल्याला जोडून ठेवण्यासाठी हे असे कंटेंट अपलोड करायला लागते। बघा अशा पद्धतीने टाय मारून घेऊया। आणि लाईट लटकन कशी होते ना ते तुम्हाला पाहायला मिळेल, ह्याच्यामध्ये कोणते डिझाईन येतील ना तेही तुम्हाला पुढे पाहायला मिळेल। तुम्ही मित्रांनो हे घरी बनवू शकता, कारण आपण जे बनवलेलं असतं ना प्रोडक्ट, त्याची वायर क्वालिटी चांगली असते, आणि त्याची वायर चांगले वापरले म्हणजे त्याची लाईफही चांगली वाढते। आणि ज्यावेळेला आपण बाहेरून घेतो, जर ते तुम्हाला कमी बजेटमध्ये भेटेल, जे आपण बनवतो तो कदाचित बजेट जास्त पडतो, पण ती क्वालिटी चांगली असते बनवलेली आपली, बाहेरची काही गॅरंटी नसते, हलके वायर वापरलेले असते। अशा पद्धतीने आपलं बघा हे टाय मारून झालेले आहेत, पाहू शकता। हे आपण सर्व शर्ट टाय मारून घेतलेले आहेत।
आणि ही आता आहे ना जिथे बघा ही सुरुवात आहे, इथे जे आपण इथे जे कंट्रोलर लावणार आणि त्याचा पास डेटा इथून खाली येणार आणि हे जे LED आहे ना आपली ही लास्टवाली, ह्याच्यातून ही ग्रीन वायर आहे ना ते डेटाचे आहे, हे पॉवरचे आहे, हे मायनसचं आहे ग्राउंडचे. तर ह्याच्यातून बघा ही जे डेटा केबल वापरले हिला जॉईन करायचं आहे ग्रीन वायरीला. त्याच्यानंतर ह्याचा डेटा इथून ह्या वायरीमधून पुढच्या LED मध्ये जाणार. ते मी पुढे दाखवतो कसं जॉईन करतो इथे. तर मित्रांनो आपण हे स्लीव कट करून घेऊया. आपल्याला 10च्या LEDला आपल्याला एकूण 20 कट करायला लागतील आणि याच्यामध्ये एक छोटे एक स्लीव लागेल, ते तुम्हाला मी दाखवतो नंतर ना कुठे वापरायचे ते. तर पहिलं मी आता 20 तुकडे पटकन मारून घेतो प्रत्येक ब्लॅक वायरमध्ये आणि आपल्या रेड वायरमध्ये आहे ना पण हे स्लीव टाकून घेतलेली आहे. पाहू शकता इथे ही बघा इकडे अशी ब्लॅक आणि रेडमध्ये स्लीव टाकून घेतली. तर बघा ही पिक्चर इथे जॉईन करून घेतले आणि इथे आता आपण टाय मारून घेऊया. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला टाय मारून घ्यायचे सगळीकडे. जेवढे आता पिक्सेल आहेत ना, ही आता पहिली सुरुवातीची पिक्सेल आहे आपली, तर ही टाय मारून घेतली आपण पिक्सेल. अशाच आपल्याला आहे ना पूर्ण 10च्या 10 अशा लाईनीत मारून घ्यायचे. तर मी आता पुढे दाखवतो तुम्हाला नंतर. तर मित्रांनो बघा हे आता आपण पूर्ण टाय अशा मारून घेतले सगळीकडे लटकनला. तर आत्ता आहे ना आपण जॉईन करून तुम्हाला दाखवतो मी कसं जॉईन करतो इथे. तर बघा हे ते सुरुवातीचं आहे ना, तर ह्या ज्या 2 एक्स्ट्रा वायर आहेत ना ह्या वायर ते आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे. हे रेड बघा लाईन आहे ती आपल्या रेड वायरीला आणि जी ब्लॅक पूर्ण व्हाईट आहे ती ब्लॅकला, कारण ही पॉवरची आहे, हे ग्राउंडची आहे आणि ह्याच्यामध्ये जी ग्रीन वायर आहे ती डेटाची आहे. तर मी तुम्हाला पुढे दाखवतो. तर पटापट आहे ना इथे कट मारून इथे वायर सोलून घेतो. बघा इथे शोल्डर असेल तर शोल्डर करा, नसेल तरी पण चालेल, काही गरज नाही तेवढी. तर बघा हे अशा पद्धतीने आपण इथे जोडून घेतले आणि इथं पण सेम तसंच जोडून घ्यायचं आहे. शोल्डर असेल तर शोल्डर करा, नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे करतो आहे असं. माझ्याकडे शोल्डर आहे असं पण मी ते वापरणार नाही आता सध्या. हे बघा हे असे स्लीव चढले त्याच्यावरती आणि आता हे ते पण स्लीव आपल्याला तसेच मारून घ्यायचे आहे. तर इथे आपल्याला आहे ना हे जे ग्रीन वायर आहे ना ह्याला आपण तिला जोडून घ्यायचं आहे. त्याला पण मी स्लीव टाकणार आहे, पण ते तुम्हाला मी आता नंतर दाखवेन. पहिल्या तिला सोलून थोडंसं घेणार आहे इथे अशी आणि इथे पण. अशा पद्धतीने घेतली. त्याच्यानंतर इथं शोल्डर करा किंवा हिला पण सेम तसेच जॉईन करून घ्या. मी तुम्हाला फक्त आता हे दाखवत आहे त्याच्यासाठी, नंतर मी हिला प्रॉपर पूर्ण शोल्डर मारून घेणार आहे, कारण शोल्डर मारायला गेलो ना आता तर खूप टाईम लागेल. तर बघा अशा पद्धतीने ह्याचे स्लीव पण टाकायचे आहे. एक छोटीवाली स्लीव आहे ती तुम्हाला दाखवतो. बघा हे अशा पद्धतीने ते जॉईन मारायच्या आधीच टाकायची होती, पण ते राहून गेलं. तर मी तुम्हाला दाखवतो आता पुन्हा एकदा. हे बघा ह्याच्यामध्ये स्लीव अशी टाकून घ्यायची. तर अशा पद्धतीने बघा ही स्लीव टाकून घेतलेली आहे आणि आता ह्याला पण इथं पॅक करून घ्यायचं आहे. नंतर ना ही स्लीव आहे ना हिट केली ना थोडीशी लायटरवर की प्रॉपर स्लीव वॉटरप्रूफ होऊन जातं. तर अशा पद्धतीने आपल्याला ना जेवढे 10 लटकन लावले ते सगळे तसेच करून घ्यायचे आहेत. तर चला मी पटापट एक करून घेतो पटकन. तर मित्रांनो बघा तिथे तुम्हाला जी सुरुवातीची दाखवली आहे ना तिथे 2 लाईन आपण ह्याला होत्या. हे जे आपल्या डेटा जे कंट्रोल लागतं त्याच्यावर आणि ह्या ज्या 2 एक्स्ट्रा होत्या त्या इथं जोडून घेतले. तर इथे आल्यानंतर बघा कसं असतं, ह्या 3 लाईनी होतात इथे पुढच्या LEDला. तर बघा ही जी व्हाईट वायर आहे ती ब्लॅकला, ग्रीन वायर आहे ती ही जी पहिल्या LEDची बघा ही जी डेटा केबल आणली ना आपण ही पहिल्या LEDची इथून जी आणलेली आहे खालून बघा इथे ती इथून आणले पुढे ना इथे. तर त्या ग्रीनला हे आपली डेटा केबल टाकायचे आहे, हे ते जॉईन करून घ्यायचे. त्याला पण आपल्याला स्लीव वापरायचे. तर आता मी दाखवतो बघा तुम्हाला. ह्याच्यात पण स्लीव वापरायचे म्हणजे हे पण वॉटरप्रूफ होऊन जातं. हे अशा पद्धतीने स्लीव झाली इथे टाकली, त्यानंतर तुम्ही वापरू शकता तिला पुढे. आता
हे जे होतं ना ती व्हाईटवाली इथे जोडून घ्यायची आपल्याला. आणि इकडे रेडवाली. काही जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. तर हे अशा पद्धतीने झाले. आता मी पटपटाने सगळे तुम्हाला दाखवत नाही बसणार, मी फायनल तुम्हाला दाखवतो लास्टला आपली व्हिडिओ कशी झाली ते. तर मित्रांनो बघा, ही आपली जी शेवटची पिक्सेल LED होती आणि तिला आपण इथे जॉईंट करून घेतलेली आहे, पाहू शकता. आणि इथे बघा इथं जे डेटा केबल आहे ना इथे पण आपण ती पण जोडून घेतलेली इथे. इथे पाहू शकता ही लास्ट LED आपली 10वी लाईनीची. आणि बघा इथे मी तो डेटा केबल जोडून खालून इथे बघा एक्स्ट्रा एक केबल आणले आहे, डेटा केबल प्लस ही वायर पण मी एक्स्ट्रा ठेवलेली आहे. कारण जर का फ्युचरमध्ये आपल्याला वाढवायची असेल ना तर म्हणजे जसं का आता हे पण 10 लाईनीचे ठेवलेले आहे, जर तुम्हाला 20, 30, 40, 50, 60 जेवढी पण ठेवायची असेल ना तेवढं ठेवू शकता. म्हणजे ह्याच्यात हे जे पुढे डेटा लाईन वाढवायचे तिला पुढच्या लाईनीला हे डेटा केबल प्लस या वायरला तुम्ही जोडू शकता. तर आता मी सुरुवातीला दाखवतो जे आपलं हे प्रोग्राम किट प्लस हे अडॅप्टर ते कसं जोडायचं ना ते दाखवतो तुम्हाला. तर बघा हे आपली सुरुवात होती. ही सुरुवातची आपली LED आहे, पाहू शकता. एक मिनटं मी साईडला करून तुम्हाला समजेल. हे बघा ही सुरुवातची LED आहे. आणि हे बघा हे आपल्या 2 ज्या होत्या ना वायर त्या आहेत ह्या, ज्या आपण पॉवर अडॅप्टरला डायरेक्ट इथून कनेक्शन दिलेलं आहे इथे. आणि इथे आपण डेटा केबल लावणार आहोत. याला कंट्रोलर आपण लावणार आहोत इथे. तर याला बघा असं सिम्पल कंट्रोलर लावायचं आहे. बघा इथे असा कंट्रोलर लावून घेतला. त्याच्यानंतर इथे ना आपल्याला हे पॉवर अडॅप्टर लावायचं आहे. तर बघा ह्याच्यावर आहे ना ही जी व्हाईट लाईन आहे ना ते प्लस आहे, तर प्लसला प्लस जोडून घेऊया. त्याच्यानंतर मायनस हे मायनस आहे, पूर्ण ब्लॅक मायनस त्याला मायनस जोडून घेऊया. तर अशा पद्धतीने आपलं हे झाले फायनल. तर आता मी तुम्हाला चालू करून दाखवतो हे. तर मित्रांनो आपलं जो पिक्सेल आता आपण लटकन बनवली होती ना ते बघा फायनल झालेली आहे, पाहू शकता. लाईट बंद करून दाखवतो म्हणजे डिझाईन. या पद्धतीने मित्रांनो आपण हे कंट्रोल चालू शकतो. त्याच्यामध्ये नंतर दुसरं ना वायफाय कंट्रोलर पण येतं, तेही तुम्हाला मी दाखवेन. पण जर का तुम्हाला ते बघायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला ते डिझाईन दाखवतो वायफाय कंट्रोलरची कशी असते.